सुख समृद्धी घेऊन आला आजचा क्षण. कृतिका हीच आहे माझे सर्वात मोठे धन. Bless, I have you. शेम टू शेम. कोणाच्या आहेत दोघं बॉटल्स? गायब कर त्यांना, गायब करून दाखव. झालं. ऑलराईट. हे बघा इथं बॅग, माझी एक बॅग आहे. इथं माझं ऑफिस पण सुरू आहे. ऑफिस सुरू असताना माझी बॅग मी रेडी करून घेतली. त्याच्यानंतर तिथं जॅकेट रेडी आहे. हे याच्यासाठी की यांचा सुकवायचा जुगाड चालू होता. हे अजून ओले आहेत, कपडे उशिरा धुतले म्हणून. पण ठीक आहे, ते होऊन जाईल. आणि आता थोडा टाइम स्नोई सोबत खेळतोय बिकॉज मी आता पुढचे 2-3 दिवस नसणार इथं. सो येस शोनी, ते ठेव, ते ठेव. नो हेडर, ओके, ओनली हँड. ठेवते. ओके. मी शोनी मी कुठे चाललो माहिती आहे? कुठं? बॅग पॅक करून कुठे जातो आपण? वाशिमला जातो. आणि नाशिकला. आता नाशिकला गेलो होतो ना आपण. आता मी चाललो चोपडा. कुठं? हा. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. वाजून गेले 7:30 आणि लग्न नंबर 2. त्याच्यासाठी आपण निघतोय. ऑफिसचं काम झालं, त्यांना सांगून दिलं की आता अवेलेबल नाही, कारण की माझं 9 वाजेला काम संपतं. पण मी आधीच परमिशन घेऊन घेतली होती. मला एक सांगा, चोपड्याहून किती लोक बघतायत? कारण की मी चाललो चोपड्याला. तुम्हाला माहिती असेल, माझा मित्र आलेला, त्यासाठी लग्नाला चाललोय मी. आणि चोपड्याचा एक डायलॉग खूप जास्त फेमस आहे, तुम्हाला लोकांना पण माहिती असेल, घाला कपडा आणि चला चोपडा, असं काहीतरी. सो येस, आपण पण रेडी झालोय. आपल्या बॅग्स रेडी आहेत तिथं. निघूयात पटकन. 8 वाजेला बस आहे. खूप लवकर बस आहे बिकॉज मला नंतर बस दिसत नव्हत्या, म्हणून 8ला डॉट टाइम वर येऊन जाईल. लेट्स गो. दादा येतो मला सोडायला. आणि खानदेशी लग्न असणार आहे. प्रॉपर बँड वगैरे जे काय असेल तिथे जाऊनच आपल्याला समजेल. मजा येणार आहे. आणि मित्राच्या लग्नाला कोणाला मजा येत नाही. चोपड्याला येते का तू? हा, चल ना, आपण मज्जा करू ना, लग्नाला जाऊ ना. दादा दादी पण आहेत तिथं. येईल कस काय माहिती? सुरतला गेली दादी. आई बाबा आज नाशिकहून सुरतला जाणार आहेत की गेलेत? 3 पोचले असतील ना. हा. सो बघा, याला पण नाही माहिती, मला पण नाही माहिती, पण शोनीला माहिती की दादी सुरतला पोचली आहे. ओ बापे. वहिनी, एनी मेसेज नवरदेवला? All the best. कॉंग्रॅच्युलेशन. ऑल द बेस्ट जास्त गरजेचं आहे का? सो चला बाकीचं. अरे हा सावधान रहे, सतर्क रहे. हितेश, तू बघत असेल तर दोघांचे मेसेज. सावधान राह, सतर्क राह. बरोबर, मुलीला आहे. नवरीची पण असेल तिच्यासाठी. सावधान राह, सतर्क राह. राव भाई साहब. चलो ड्रायव्हर. आज माझा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर काय कारण आहे ते दीपक सांगेल तुला. ऑल द बेस्ट. आणि लग्नानंतर 2 जण पुण्याला घरी या, तर त्या आम्ही परत सेपरेटली भेटायला. ओके. खरंच एकदम खूप इच्छा होती, सगळी प्लॅनिंग झाली होती, पण ते दीपक सांगेल. ओके. आता आपण बस येईल, बसची वाट बघू. ऑल राईट. मला टाईम नाही माहिती आता किती वाजलेत बिकॉज वॉच नाही माझ्याकडे. आणि आम्ही नाही का हॉटेलला थांबलेलो इथं जेवायला. आणि जेन्युनली हा व्हिडिओ मी शूट करणार नव्हतं. म्हटलं जेवण करू, शांततेत आपलं जाऊन झोपून जाईल, आराम करेल, कारण की मी जेवण करून नव्हतं आलो. खूप जास्त भूक लागली होती. पण व्हिडिओ यासाठी काढला की खानदेशकर जे आहेत आपले, वाव, एक नंबर सर. मला एवढे लोक भेटले आणि मी एवढं असं कोपऱ्यात बसून खाली मान घालून जेवतो, तरी लोकांनी ओळखून घेतलं. लोक आले, बोलले, प्रेम दिलं. म्हणून म्हटलं जरा सांगावं. थँक्यू सो मच सगळ्यांना. इथं जेवढे पण लोक भेटले, मला बरं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ शूट करतोय. अजून 5-10 मिनिटात आपली बस निघेल, जाऊयात. आणि मग डायरेक्ट चोपड्याला पोहोचल्यावरच व्हिडिओ शूट करेल. आणि अजून एक गोष्ट माझा समोर दिसते बघा, हे शेत आहे आणि हा बंगलो आहे कोणाचा तरी. मे बी हा हॉटेलवाल्याचा बंगलो असेल, पण एक नंबर आहे. मागं डोंगर, आजूबाजूला पूर्ण शेत आणि मध्ये बंगलो बनवला नाही. आय थिंक हॉटेल पण त्याचीच असं वाटतं मला, कारण की सगळ्या बसेस इथंच थांबलेत. खूप सारे बसेस आहेत आणि सगळे खानदेशकडे चाललेत. हा खानदेशकडे जायचाच रस्ता आहे. सगळे आपले खानदेशी बंधू भगिनी जेवढे पण लोक बघतात, सगळ्यांना खूप खूप प्रेम. थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या.
ऑल राईट, गुड मॉर्निंग एव्हरीवन. चोपडाला पोहोचलो आपण. आता तुम्ही एक बोर्ड बघितला असेल, चोपडाला एंटर केला आणि हॉटेल योगानंद मला इथं उतरायला लावलं होतं हितेशने. इथं उतरून गेलो, इथं मला कोणीतरी घ्यायला येणार आहे आणि माझा स्टे इथंच या हॉटेलला. ते सगळं ठीक आहे, पण एवढं पीसफुल आहे, एवढं भारी आहे. हा एकदम शुद्ध हवा, एक अशी थंडीगार आणि एकदम मस्त थंडी. तुम्ही बघितलं असेल, आता येताना मी व्हिडिओ पण शूट केले आहेत मस्त सनराईज होताना. जाऊयात जरा फ्रेश होऊयात आणि मग आहेत आपल्याकडे आता 2-3 दिवस पुढचे. चोपडा एक्सप्लोअर करू, काय काय एक्सप्लोअर करता तर ते बघू. माझा मित्र तर बिझी असणार आहे फॉर शुअर, आपण पण बिझी असणार आहेत 2 दिवस, पण बघू आपल्याला मॅक्झिमम जे काही करता येईल. पण भारी वाटतंय काही म्हणा, पण खानदेशच्या या भूमीवर, या पवित्र भूमीवर एक वेगळीच मजा आहे. एक असे मस्त लोक आहेत इकडचे आणि भारी वाटतं. इथं उतरल्या असं एक पॉझिटिव्ह वाटतं आणि असं आतून खुश होतं मी. नॉट ओन्ली चोपडा बट खानदेशचा कुठल्याही सिटीमध्ये गेलो ना मला खूप भारी वाटतं. म्हणजे धुळे असू द्या, जळगाव असू द्या किंवा नंदुरबार, शिरपूर, कुठेही खानदेशमधल्या कुठं पण जा तुम्ही, कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला चांगले लोक भेटतील, प्रेमळ लोक भेटतील आणि आतून तुम्हाला अशी खुशी होईल. असं हॉटेलला मला तिथं मगाशी भेटलेले लोक, त्यांना भेटून पण सेम फिलिंग झालेली. आता इथं उतरून पण मला सेम वाटतंय. सो येस, हे मला शेअर करायचं होतं मला पण सोबत. ऑलराईट, हा आपला आहे रूम. जरा आराम करून घ्या. आता चेक इन झालं आपलं आणि जेव्हा आपण आपल्याला तिकडे जायचं असेल तेव्हा मी तुम्हाला भेटतो, ठीक आहे? ऑलराईट, झालं आपण रेडी. आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता 9:30 वाजून गेले. 10 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मावशींचा फोन येऊन गेला. मावशी बोलले की लवकर आहे. तिथं नको थांबू, कारण की आता पहिला प्रोग्राम म्हणजे पाणी भरायचं आहे. आता मला माहिती नाही काय असतं ते पाणी भरायचा प्रोग्राम. सो त्या प्रोग्रामला पण जायचं आपल्याला आणि सगळ्यांना भेटू. तिथं राहू, इथं एकटं राहून पण काही होणार नाही. बट इथं आपण फ्रेश व्हायला, आंघोळ वगैरे करायला त्यासाठी थांबलेलो. ते झालं, आता पटकन निघूयात. त्याला फोन करतो, कोणीतरी येईल घ्यायला, मग जाऊयात. आणि येस, जेवढे पण आता फंक्शन आहेत, जेव्हा काही असेल ते तुम्हाला दिसलंच पुढे. सो स्टे ट्यून. सो जाऊयात, पाणी भरूयात थोडं, ठीक आहे? आणि असं नॉर्मली चाललोय मी. हळद वगैरे 4 वाजेला आहे आणि त्याच्यानंतर डीजे नाईट पण आहे किंवा बँड आहे. स्पेशली डीजे नाईट नाही, बँड आहे, तर ते पण असणार आहे. सो स्टे ट्यून. वाव, मजा येणार आहे. आय एम सुपर एक्सायटेड. मित्रांचं लग्न आहे आणि जवळचं मित्रांचं लग्न आहे, तर कोण एक्सायटेड नसणार? म्हणजे हा एक मुवमेंट असतो आयुष्यभराचा, याच्यानंतर अशी चान्स नाही आहेत. आणि नवरदेवची तब्येत खराब झाली, आता त्याला फोन लावला, बोलता येत नाही. सो चला तिकडे जाऊ, त्याच्याशी पण गप्पा मारू. असं अचानक कसं काय तब्येत खराब होऊ शकते, बट समजू शकतो. खूप म्हणजे लग्न असं असतं, लग्नाचा टाईम असा असतो ना, बिलकुल टाईम भेटत नाही. स्पेशली नवरदेव आणि नवरीला बिचारांची वाट लागलेली असते. बट असो, निघूयात. हे नवरदेव इन द हाऊस आणि आमच्या वहिनी बघा कसं लपून बघताय मागे बघा. ऑलराईट, किती 2:30 वाजून गेले. नवरदेव इकडे नवरदेवची रिॲक्शन राहिली आहे. आमचा नवरदेव भाऊ इकडे आरशासमोर बोलू आपण. कसा दिसतो आमचा नवरदेव कमेंटमध्ये नक्की सांगा. नवरदेवाला विचारू कसं वाटतंय तुला? फायनली हलाल होणार आहे तू. हलाल व्हायला फक्त 1 दिवस राहिलाय. आवाज बसलाय. आवाज गेलाय. चांगलं वाटतंय जरा ठीक आहे. नाही, मला जे सांगत होतं ते सांग. आल्या करू नका. कोटात करून सिंपल सॉर्ट आहे बघा. हात बी धुतले नाही, धुवायची पण शुद्धी नाही आहे. काम आहे. अरे बापरे. कोर्ट मॅरेज करा. चला आता जरा आपण आपल्या रूमवर जाऊ, जरा तिथं आराम करू. आणि 4 वाजेला मावशीने स्ट्रिक्ट सांगितलंय 4 वाजेला इथं पाहिजे, हळद लागणार आहे. हळद नंतर मग नाच गाणं कंटिन्यू चालू असणार आहे. पण खूप नाचलो, मजा येऊन गेली. आता मला माहिती नाही किती लोकांना आपली गाडी आठवते. आपण खूप महिने यूज केली गाडी. हितेशची गाडी माझ्याकडे होती, ऑलमोस्ट 6-8 महिने मी यूज केली. आणि आता परत तिच्यासोबत मी चाललोय आपल्या रूमवर. अशीच पडली होती, तो परत येऊ 4 वाजेला. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, 4 नंतर अलाउ नाही आहे. मला माहिती उशीर होईल फॉर शुअर, बट आपण यायचा प्रयत्न करू 4 वाजेला. असं पण काही काम नाही. तिथं थोडा आराम करू, 1.5 तास आहेत आपल्याकडे. फ्रेश होऊन कपडे चेंज करून परत येऊन जाऊ. पण याला मी खूप जास्त मिस केलं होतं बघा परत. आणि अजून एक वाव ब्रेकिंग न्यूज, सन्या पण इथं येऊन गेला. हे
सनीला मी खूप जास्त मिस करतो. तो आता पुण्याला आधी होता, आता घरी येऊन गेलाय धुळ्याला, परत येईल तो पुण्याला, पण आता खूप महिने झाले त्याला धुळ्यालाच येतो. सो त्याची पण मला खूप जास्त आठवण येते. सो सनी पण आहे, हितेश पण आहे, गाडी पण आहे, रात्री प्रोग्राम पण आहे. वाव, मजा येणार आहे. चला आता जाऊया. ऑलराईट, 4:15 वाजून गेले आहेत आणि हे बघा आपण जिथे थांबलोय ना, या हॉटेलला असं साईडला एक गार्डन आहे. इथंच आता हळदीचा प्रोग्राम पण आहे आणि लग्नाचा प्रोग्राम पण असणार आहे उद्या. सो चला निघूयात, बिकॉज इथेचा फोन होऊन गेला, त्याला घ्यायला पण जायचं आहे आणि ते पण रेडी झालं, आपण पण रेडी झालो. खूप सारे फोटोज व्हिडिओज काढू आणि मग त्याच्यानंतर बघू, कारण की थोडी पद्धत वेगळी लग्नाची. सकाळी पण मिरवणूक होती ना, ती आपल्याकडे नाही, म्हणजे आमच्याकडे तरी नाही होत. सो ती मिरवणूक झाल्यानंतर आता हळद आहे, हळदीत पण आता हळद झाल्यानंतर एका ठिकाणाहून घरापर्यंत मिरवणूक असेल, मग तिथं देव नाचवायचा प्रोग्राम असेल, असे भरपूरचे प्रोग्राम आहेत. स्टेट येऊन शेवटपर्यंत बघा, अजून पण इथपर्यंत बघून घेतला असेल तर अजून शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. आणि सबस्क्राईब करून जा केलं नसेल तर. चलो लेट्स गो. इथं हळदीचा प्रोग्राम ऑलमोस्ट संपला आता आणि लोक अर्धी जेवायला पण गेलीत. पण चंद्र एवढा मस्त दिसतोय ना, असं मोबाईल मध्ये कॅप्चर होत नाही, पण डोळ्यांनी बघायला हा एक नंबर दिसतोय. असा काहीतरी हळदीचा फंक्शन पण संपलेला आता. याचा नंतर माहिती नाही मला काय होणार आहे. ऑलराईट, हळदीचा प्रोग्राम झाला, तुम्ही बघितला असेल सगळ्या क्लिप. जरा रूमवर गेलो, जरा फ्रेश झालो परत आणि आता परत चाललोय. आता मेन मजा असतो जो तुम्ही खानदेशी लग्न खूप सारे अटेंड केले असतील, बँड वाजन आणि ढोल ताशा पण आहे. सो तिथे जाऊन सगळी मित्रमंडळी पण असेल, फॅमिलीचे मेंबर असतील, खूप नाचायची मजा येईल. दुपारी नाचून वाट लागली ऑलरेडी, पण आत्ता पण नाचून घेऊ, कारण की याच्या नंतर मला माहिती नाही परत जवळच्या लोकांचे लग्न कधी असणार आहेत आणि काय नाही. सो येस, हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज डे 2, नेक्स्ट डे. काल मला ब्लॉग एंड करायला किंवा मला काही ब्लॉग शूट करायला टाइमच नाही भेटला, बिकॉज वाट लागली होती खूप. आणि त्या वाट लागायचं परिणाम आज सकाळी दिसायला भेटले. मी वॉशरूमला मगाशी गेलो तर लग्न ऑलरेडी झालं, ऑलमोस्ट झालं होतं. मंगलाष्टक चालू होतं आणि वैदिक विधीप्रमाणे जे लग्न होतं ते आता. सो आम्ही जरा उशीर झाला आम्हाला. सन्या पण रेडी झाला इकडं एक नंबर आणि मी पण रेडी झालोय. सो चला जाऊयात, जेवढं पण आपल्याला भेटेल आता बघायला तेवढं बघूयात आणि ते अटेंड करूयात, ठीक आहे. उठलंच जात नव्हतं, बॉडी म्हणत होती तू जा आत्म्याला, बॉडी आत्म्याला म्हणत होती तू जा, पण मी इथून हलणार नाही. आता उठलोय, तयार झालोय आणि चला जाऊयात आता पटकन, ठीक आहे. ऑलराईट, विधी अजून पण चालू आहे, लग्न अजून पण चालू आहे, त्याला खूप वेळ लागणार आहे. आम्ही या हॉटेलचं जे एक छोटं हॉटेल आहे इथे येऊन गेलो ब्रेकफास्ट करायला, बिकॉज खूप भूक लागली. आणि तिथं अजून जेवायचा प्रोग्राम 1-1.5-2 तास किती लागू शकतात, टाईम आहे. त्याला म्हटलं चला थोडंफार काहीतरी खाऊन घेऊ. सगळ्या विधी संपल्या, इथला मंडप काढून आता कुठे गेला, अरे इथं होता तो पण वाइंडअप केला एकदम इमिजिएट लगेच. आणि आता स्काय शॉट वाली एक नवीन प्रथा चालू झाली लग्नात, ती होणार आहे. इथं नवरदेव नवरी असतील, मागून स्काय शॉट असा उडेल उन्हात आणि सगळे लोक इथून बघतील. सुख समृद्धी घेऊन आला आजचा क्षण. कृतिका हीच आहे माझे सर्वात मोठे देव. ऑलराईट, वैदिक विधीनुसारचं लग्न संपलेलं आहे आणि आम्ही चेंज करून सनी आणि मी, आमची एक फ्रेंड आहे, कॉलेज फ्रेंड, डिप्लोमाची फ्रेंड, तिची पूर्ण फॅमिली इथं असते. एवढे वर्ष झाले कॉलेज सोडून, आम्हाला किती वर्ष झाले आपल्याला डिप्लोमा सोडून? 15-10 वर्ष झाले, ऑलमोस्ट 10 वर्ष झाले. नंतर भेटण्यात नाही झालं. म्हटलं चला आता आलोय, असं कॉन्टॅक्ट मध्ये बर्थडे असला तेव्हा फोन येतो, फोन करत राहतो, बोलणं होतं, बट असं भेटणं नाही होत. सो म्हटलं चला आता आलोच आहे तर भेटून येऊ. सो आम्ही तिथं चाललो तिला भेटायला. स्वतः का असं होतं, एक तर आम्ही दोघे या सिटीत नवीन आहे, आम्हाला रस्ते माहिती नाही. आम्ही गुगल मॅपचा हेल्प घेऊन आम्ही जाणार होतो त्या लोकेशनवर. एक मिठाई घ्यायला थांबलो म्हणून उशीर झाला. दुसऱ्या रस्त्याने टाकलो आणि कुठे येऊन थांबलो ना तुम्हाला दाखवतो. पुढे जायला रस्ता नाही, इतकी भयंकर परिस्थिती झाली आमची. आता मागे जायला पण बघावं लागेल टर्न कसा घेतो आम्ही, कारण की इकडं पण खाई आहे, इकडं छोटूसा रस्ता तुम्हाला दाखवतो. आम्ही मागच्या साईडने आलो आणि इथे येऊन अडकलोय. इथं समोर दिसत असेल तुम्हाला खड्डा,
आणि इथं असं छोटी खाई आहे, हे बघा या साईडला पण युटर्न मारून परत जावं लागेल. लो भाई ऑफ रोडिंग हो गई चोपड़ा में, चोपड़ा वालो थँक्यू. ऑलराईट, चला झालेत 4 वाजलेत आता. इथून आम्ही निघतोय आणि अरे सो आता जसं मी म्हणलो की हे बघा, फर्स्ट ऑफ ऑल ही आमची माझी बहीण असं समजा, सन्याची, माझी आणि अजून धीरज, आम्ही तिघं, आमचा चौघांचा ग्रुप होता डिप्लोमाला. हिला भेटायला आलो होतो आणि हिचा क्यूट जयू, हिचा बेबी आहे, तो हिला भेटायला आलो होतो. आता तुला कसं वाटलं भेटून ते सांग. ब्लेस, आय हॅव यू. हां आणि तुला भेटून खूप छान वाटलं. खूप वर्षानंतर मी तुला भेटलेली. अरे वा, हे बघ सगळे चेंज झालेत. इव्हन ती पण गोलू झाली आहे, मी पण गोलू झालोय. आमचं अर्धा एक तास डिस्कशन याच्यावरच चालू होतं. बट हिला भेटू, आम्ही तर सोबतच असतो, पण हिला भेटून खरंच छान वाटलं आणि खूप वर्षात ना. आणि त्यात हे बघा आमचं जयड. सो येस, असं आहे. किती वर्ष झाले तरी ते रिलेशन चेंज होत नाही, फक्त टाईम नसतो. कोणी कुठं असे बिझी आहेत. निघूयात, पॅकिंग बिकिंग करूयात आणि आजच आपली बस आहे. प्लॅन होता उद्याचा जायचा, पण आज चाललो आपण परत पुण्यासाठी. पुण्याला येशील आता लवकर मम्मीला घेऊन. मम्मी डॅडी तू हा यायचा लवकर पक्का. चल घे मग, हे घे हाय फाय दे. ऑल राईट, या लग्नाचा आजचा शेवटचा इव्हेंट वाजून गेले 6:15. 7 वाजेपर्यंत मला सगळं आवरून त्यांना भेटून फोटो वगैरे क्लिक करायचं, ते क्लिक करून मला परत यावं लागेल. मी पूर्ण इव्हेंट अटेंड नाही करू शकत. आता असं एक वेडिंग आणि रिसेप्शनचा शेवटचा इव्हेंट आहे हितेशचा, कारण की माझी बस आहे 7:30 वाजता. खूप घाई गडबड झाली आणि इथला सगळ्यात शेवटची बस म्हणजे 7:30 वाजेची बस, म्हणून धावपळ चालू. बट ठीक आहे, मी तुम्हाला हा लुक दाखवतो ज्याचा मी अट्टहास केला होता एवढ्या दिवसापासून. मला असं वाटलेलं की हे मला घालायला नाही भेटणार, बिकॉज जरी उशीर झाला, 7:30 वाजेनंतर चालू झालं तर गेलं सगळं पाण्यात. पण थोडं लवकर चालू झालंय. होपफुली 7 वाजेपर्यंत जर हितेश आला इथपर्यंत तर ठीक आहे, नाहीतर मध्येच त्याला भेटून टाटा बाय बाय करून परत यावं लागेल. भावी नवरदेव, भावी बॅचलर, भावी नवरदेव. हे मला अक्षित दादाने पूर्ण रेडी करून दिलंय. अक्षित दादाचा डिटेल्स तुम्हाला भेटून जातील, डिटेल्स मध्ये चेकआउट करू शकता तुम्ही, तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर. येस, हे बघा आमचं नवरदेव भावाचा फोटोशूट चालतंय इथं. आपला रूम बाहेर निघताच त्याने मला सरप्राईज दिलंय. एक नंबर. हे बघा, नजर काढून घ्यायची कोणीतरी. एक नंबर. ऑलराईट, हे बघा तुम्हाला टाइम दिसत असेल 7:30 वाजून गेलेत. मला ड्रायव्हरचाही फोन येऊन गेला, पण परफेक्ट हितेशचं लग्न लागताना बघून घेतलं मी इथं. आता मला वाटलं नव्हतं की एवढा लवकर आणि टायमावर होऊन जाईल, पण टायमावर झालंय. चला पटकन हे काढू, बॅग ऑलरेडी पॅक करून ठेवली आणि लगेच निघूया. ठीक आहे, लेट्स गो. भाई साहेब, मला बरं वाटतंय. मला असं वाटलं मिस होऊन जाईल माझ्याकडनं, पण परफेक्ट झालं. सगळ्यांना भेटून घेतलं आणि आता फायनली निघूयात. वाव, आय होप तुम्हाला बघायला मजा आली असेल तर प्लीज कमेंट करून द्या, शुभेच्छा देऊन द्या हितेशला खूप साऱ्या, सबस्क्राईब करून द्या. आणि छोटे छोटे मुवमेंट्स आयुष्यभरासाठी एवढे इम्पॉर्टंट असतात ना. आता इथून पुढं लग्न एकदाच होतं, या मेमरीज एकदाच बनतात. आयुष्यभर माझा त्यांचा सगळ्यांचा लक्षात राहील. तुम्ही लोक बघताय, तुमचा पण लक्षात राहील. मला खूप मजा आली. माझा खूप चांगला मित्र, त्याला खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, त्यांच्या पूर्ण फॅमिलीला. वहिनी, तुमचा पण वेलकम आहे. आणि येस, मजा होऊन गेली. आय होप त्यांचं पुढचं आयुष्य जे काय असेल ते भरभराटीचं राहू दे, सुखीचं राहू दे, समृद्धीचं राहू दे. सगळ्या शुभेच्छा तुम्हाला पण ज्या काही द्यायच्या प्लीज कमेंटमध्ये देऊन द्या त्यांना. माझा जेन्युइन मित्र असल्याने मला खूप जास्त आतून अशी खुशी होते, म्हणून हे सगळे इमोशन बाहेर येतात. ठीक आहे, चला आता हे बघा ऑलरेडी बॅकपॅक आणि सनी आला. मला खूप बरं वाटलं. आणि सनी तर आपली जान आहे. एक नंबर, मजा होऊन गेली. 2 दिवस खरंच खूप मजा आली. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आता मी मध्ये पुढे काही ब्लॉग शूट नाही करणार, डायरेक्ट डाराडो झोपेल आणि मग आपण पुण्याला पोहोचल्यावरच भेटू. थँक्यू सो मच. प्लीज डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल. आणि तुमच्याही असे स्पेशल मित्र असतील, त्यांचे पण कुठल्याशी स्पेशल मुवमेंट असतील, प्लीज अजिबात मिस करू नका. सुट्ट्या घ्या, काही करा, पण अटेंड नक्की करा, कारण की हे मुवमेंट परत कधी येत नाही. आयुष्यभरासाठी या सगळ्या मेमरीज बनून जातात आणि ते आपल्या हृदयात राहतात. ठीक आहे, बाय, गुड नाईट, टेक केअर, प्लीज डू सबस्क्राईब. बाय.